तर शासन नियमाप्रमाणे आता तर बैल जिवंत आहे आणि त्याचं शासन नियमाप्रमाणे त्यांना उपचाराचा खर्च मिळेल. जर उपचारादरम्यान बैलाला काही झालं तर बैलाची रक्कम त्यांना नुकसान भरपाई म्हणून मिळू शकते. मुंगशी राळेरास नाही पुढे काम केलं काय करायचं असा स्वभाव शिरात पडले ते पाक खाल्लं. मुंगशी वाघाला पकडण्यासंबंधित काय उपाययोजना? वाघाला पकडण्याचे आदेश पण नाही साहेब. तुम्ही त्यात बदल करून काहीतरी त्या आदेशाचं काहीतरी हे करून असलं म्हणल्यावर तुम्हाला हा, तकलीफ त्याला आहे मग म्हणून. काहीतरी करा. आज माझं कारण झालं, हे उद्या आज तुम्हाला जनावरावर राहिले उद्या माणसावर जर आल्यावर तरच मग आदेश येणार का तुम्ही असल्या अडचणी आला आलाच अजून तर आणि आम्ही तुम्हाला तुमच्या सुद्धा आहे का नाही? वर जाणार आहोत तिकडे. तुम्हाला सुद्धा बी आहे त्यात. हा, तुम्ही वरी सांगा किंवा शेतकऱ्याच्या आम्हाला अशा जेवढे शिकायला अधिकार आहेत, ह्याच्यावर तुमचं काय होत नसेल. आम्हाला जेवढे अधिकार आहे हा नाही ह्याच्यावर जर काय होत नसेल तर सर आम्ही रस्ता रोको करू. कारण शेतात जर यायचं म्हणलं साहेब तरी आम्हाला एकट्याला यायची आता आता माझं सध्या कामच भीती आहे. बंद पडलं, सध्याच उद्या भीती आहे. बैल नाही होगा, रान पुळवायचं. सध्या जे शासनाचे वन्य प्राण्याविषयी जे नियम आहेत त्या नियमानुसार आपण काम करतो. साहेब, आणि आणि जे जर वाघाचं आहे जर ना, गेला तर काय त्याच्या नियमाला करायचं सांगा तुम्ही. जे तुमच्या वाघाचा प्रश्न आहे ते आपण पाठपुरावावर पाठवलेला आहे आमच्या डिव्हिजन अंतर्गत वर शासनाला कळवलेला आहे. त्यावर लवकरात लवकर प्रतिक्रिया आल्यानंतर आपण पुढच्या धोरणात आता सुरू त्यानंतर. परवा दिवशी इकडे मुशीकडे 2 जनावर फाडली, इकडे सासूकडे 2 जनावर फाडली, आज इथं ही फाडलं. आज 3 दिवसात जर 5 जनावर फाडली यात एखादा माणूस जर गावला, एखादा माणूस त्या घरचा तू करता करता असू शकतो, एखाद्याचं कुटुंबी उद्ध्वस्त होईल. आज ह्या जर नियमानुसार जर चालायचं म्हणलं तर काय सांगतो तुमचा नियम एकदा सांगा का बरं यांना बी. माणूस राहणार त्याला बी आलेलं नाही पाणी सांगा भाई आम्ही बी त्या नियमानुसार जर वागू. 2 महिन्याचा कालावधी होत आला साधारण, तर अद्यापही मग कारवाईचा आदेश नाही. नेमकं मग कारवाई कधी होणार आहे? नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ शकतो? जे ज्यांच्या हातात हा मग अधिकार आहे साहेब त्यांनी हा द्यावे. प्रश्न तुम्ही आमच्या वतीनं पुढे विचारा साहेब. ही तुम्हाला विनंती आहे आमची. तुमच्यावरच्या अधिकाऱ्याला तुम्ही बोला की जनतेतून वाघाचा बंदोबस्त करण्याची तीव्र मागणी आहे व ह्या भागातील जनता भीतीच्या सावटाखाली आहे. शेतीची कामं तशीच पडून आहेत, शेतीचं पुन्हा नुकसान होणार आहे, परिणामी त्याचं आर्थिक नुकसान भरपूर होणार आहे. तर ही तुम्ही शासन दरबारी मांडा असं जनतेतून मत येत आहे. मांडलेलं आहे. हो, नसेल आणि कालावधी 2 महिन्याचा होऊन गेलाय तरी अद्याप कारवाई नाही. ह्याच्यामुळे जनता नाराज आहे. जर वरचे कुठले अधिकारी जर तुम्हाला म्हणत असतील आदेश आला नाही तर त्यांना म्हणावं 2 दिवस देऊन राहावं म्हणावं, रात्री 2 जण जावा म्हणावं, बघू तुम्ही राहता म्हणावं तसं. अधिकाऱ्यांनी पण पाठपुरावा केलेला आहे वरती. आदेश आल्यानंतर आपण लवकरात लवकर वाघाचं बंद कारण आता दिवसा जरी इथं फिरायचं म्हणलं वावरायचं म्हणलं तर भीती आहे का नाही साहेब तुम्ही सांगा आता. भीती सर्वांना मग आता आम्ही तुमच्यापाशी म्हणणं मांडल्यावर तुम्ही वर मानणार आहे. आता ह्या स्पॉटवर काय उपाययोजना काय कारवाई काय करणार आहेत? आता इथं आम्ही एक कॅमेरा लावणार, हा परत खायला येतो का नाही बघायचं. बर मग ह्याला इथं ठेवा जातो. बैल नाही येत नाही का? उपचार करून त्याला इथंच ठेवा. तुझं खाऊन टाकायची पुन्हा. काय खाऊन टाकलं जिवंत असला आल्यावर पुन्हा नरक तर अहो तुम्हाला त्याची भरपाई मिळणार आहे. तुम्हाला भरपाई मिळते म्हणते ती. हा. कामाला सध्याला मग मेल्यावर परत काय करायचं? नाही, आता तर कुठं कामाला चालणार. नाही पण आता नाही ना, आता उद्याच का आजच काम करायचं. काय लगेच साहेब उपचार तर करेल. भरपाईचं पूर्णपणे 100% बघा, कारण हे काय कामाला चालणार नाही.